थोडासा आज ओव्हरव्ह्यू जो काय आहे तो आपण घेऊयात आणि फॉर्मॅट जे काय आहेत ते आज बघूयात. We have already seen that banco means chest and bench. आता आपण पाहिलं होतं की चेस्ट जिथे व्हॅल्युएबल ठेवले जातात त्याला आपण चेस्ट असं म्हटलं होतं आणि बेंच याचा अर्थ फिजिकल डेस्क किंवा फिजिकल बेंच आहे जिथे हे ट्रान्झॅक्शन होतात. म्हणजे जिथे बँकिंगचे व्यवहार होतात त्याला त्या ठिकाणी बँक असं किंवा बँको असं म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये चेस्ट आणि बेंच या दोन गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. यामध्ये बँकांचे महत्वाचे जे फंक्शन आहे ते आपल्याला बँको या शब्दातून दिसतात. कारण बँको हा आपल्याला सांगतो की तो टेबल आहे किंवा काउंटर आहे जिथे बँकिंगशी रिलेटेड व्यवहार होत असतात किंवा ह्या ज्या सिक्युरिटीज आहेत त्या सिक्युरिटीचं एक्सचेंज जे आहे ते तिथे होत असतं. आपण हेही पाहिलं होतं की जो काय बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आहे त्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये बँकेला बँकिंग कंपनी असं म्हटलेलं आहे. आणि बँकिंग कंपनी म्हणजे काय, तर बँकिंग कंपनी इज अ कंपनी विच ट्रान्झॅक्ट्स द बिझनेस ऑफ बँकिंग इन इंडिया. भारतामध्ये बँकेशी जोडलेला व्यवहार जे करतात त्याला बँकिंग कंपनी असं म्हटलेलं आहे. जसं पैशाच्या बाबतीत आपण म्हटलंय मनी इज व्हॉट मनी डज. पैसा म्हणजे अशी गोष्ट की जो पैसा काम करतो त्याला पैसा म्हटलंय. मग पैशाचे फंक्शन्स आहेत, तसेच इथे बँकेचे जे फंक्शन्स आहेत तेच त्या ठिकाणी बँक काम करत असते. सेक्शन 5B ऑफ बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 याच्यामध्ये बँकेची व्याख्या देताना असं सांगितलेलं आहे की ऍक्सेप्टिंग फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग ऑर इन्व्हेस्टमेंट. बँक जे काय आहे ती ठेवी स्वीकारते किंवा त्याचा स्वीकार करते. ह्या ठेवी ठेवण्यामागे किंवा ह्या ठेवी ऍक्सेप्ट करण्यामागे त्याचा मूलभूत हेतू हा लेंडिंग स्वरूपामध्ये किंवा कर्ज रूपामध्ये किंवा गुंतवणुकीसाठी ह्या ज्या ठेवी आहेत त्या स्वीकारल्या जातात. हे जे डिपॉझिट्स आहेत हे लोकांकडनं ऍक्सेप्ट केले जातात आणि हे ऑफकोर्स हे जे डिपॉझिट्स आहे ते विड्रॉएबल आहे. ते ज्यावेळेस लोकांची आवश्यकता असेल किंवा त्यांनी मागणी केल्यानंतर त्याचे जे पैसे किंवा डिपॉझिट्स वरती जी रक्कम आहे ती डिपॉझिट्स वरची रक्कम देणं बँकेला अपेक्षित आहे किंवा बँकेने देणं पाहिजे. ती कशी काढता येईल, तर चेकच्या माध्यमातून, ड्राफ्टच्या माध्यमातून, ऑर्डरच्या माध्यमातून किंवा विड्रॉल स्लिप असेल, इतर कोणत्याही पद्धतीने ह्या ज्या ठेवलेल्या ठेवी आहेत ते आपल्याला विड्रॉ करता येऊ शकतात. आता हे बँकेचे फंक्शन्स नक्की काय आहेत किंवा बँक नक्की काय काम करते. बँकेचे जे फंक्शन्स आहेत ते कोण रेग्युलेट करतं किंवा त्याच्यावरती कुणाचं नियंत्रण असतं ते आपण पाहूयात. आता बँकेच्या बाबतीत आपण बघितलंय की बँकेचं जे काही कामकाज आहे किंवा बँकेचं जे काही फंक्शनिंग आहे ते 3 अथॉरिटी कडनं मॉनिटर होत आहे. आता ह्या 3 अथॉरिटी कोणत्या, तर पहिला जो ऍक्ट आहे तो आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट. बँकेसाठी स्पेसिफिक असा कायदा आहे आणि त्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नुसार बँकेचं जे काही कामकाज आहे ते ठरत असतं. आपल्याला हेही माहिती आहे बँकेची जी काही सेंट्रल बँक आहे किंवा बँकेवरती नियंत्रण ठेवण्याचं महत्वाचं काम जे आहे ती रिझर्व्ह बँक करत असते. त्याच्यामुळे रिझर्व्ह बँक देखील बँकेचं कामकाज जे आहे ते नियंत्रित करत असतं. बँकेला आपण बँकिंग कंपनी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ऑफकोर्स कंपनीचा जो कायदा आहे म्हणजे जुना कंपनीचा कायदा 1956 असेल किंवा नवीन कंपनीचा कायदा 2013 असेल, यातील जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत
ते बँकेला अप्लाय होणार आहे. म्हणजेच बँकेचं जे काही कामकाज आहे हे 3 अथॉरिटीज कडनं रेग्युलेट होतं किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं. एक आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, दुसरं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिसरं आहे ते म्हणजे कंपनीज ऍक्ट 2013. नाउ व्हॉट आर प्रायमरी फंक्शन्स ऑफ द बँक? बँकेच्या 2 प्रकारचे फंक्शन्स जे आहेत ते आपण पाहूयात. एक आहे प्रायमरी फंक्शन्स आणि दुसरं आहे ते म्हणजे सेकंडरी फंक्शन्स. प्राथमिक काम बँक काय करते आणि सेकंडरी काम किंवा दुय्यम स्वरूपाचं कामकाज बँक काय करते? बँकेच्या व्याख्येमध्येच आपण पाहिलंय की बँक ही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे जी पैशाच्या व्यवहारामध्ये काम करते आणि बँकेचे जे 2 महत्वाची कार्य आहेत ते आहे लोकांकडनं ठेवी स्वीकारणं आणि ज्या ठेवी स्वीकारलेल्या आहेत त्या ठेवींवरती किंवा त्या ठेवी कर्ज रूपांमध्ये वितरित करणं किंवा त्याची गुंतवणूक करणं ही बँकेची 2 महत्वाची कामं आहेत. व्हॉट आर सेकंडरी फंक्शन्स ऑफ द बँक? बँकेचे प्राथमिक कार्य तर आपण बघितले की ठेवी स्वीकारायच्या आणि त्या स्वीकारलेल्या ठेवी कर्ज रूपामध्ये किंवा गुंतवणूक रूपामध्ये गुंतवायच्या हे आपण पाहिलं. पण बँक फक्त एवढ्याच कामापुरती मर्यादित आहे का? तर नक्कीच नाही. बँक या व्यतिरिक्त देखील अनेक गोष्टी करत असते. आता कोणत्या कोणत्या गोष्टी बँक करत असते? बघा, पहिल्यांदा जे आहे ते डिस्काउंटिंग ऑफ किंवा ऍक्सेप्टन्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. बँकेमध्ये आपण चेक्स असतील किंवा डिमांड ड्राफ्ट असतील याचे व्यवहार जे काय आहे ते करत असतो. अगदी ज्युनियर कॉलेजला तुम्ही बिल ऑफ एक्सचेंज हे टॉपिक शिकला असेल किंवा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचा टॉपिक शिकला असेल. म्हणजे बँक तुमचे जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा बिल ऑफ एक्सचेंज आहे ते ऍक्सेप्ट करते, स्वीकारते, त्याचबरोबरीने ते डिस्काउंट देखील करते. आता डिस्काउंटिंग करते म्हणजे काय करते? आपल्याला माहितीये की जे काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे मग ते बिल असेल किंवा आणि काय असेल त्याला मॉनिटरी व्हॅल्यू आहे, त्याला पैशाची किंमत आहे आणि पैशाची किंमत असल्यामुळे बँक ते स्वीकारून त्या बदल्यात तुम्हाला पैसे देऊ शकते. आता नक्कीच बँक ही बँकिंग कंपनी आहे किंवा व्यावसायिक संस्था आहे, त्याच्यामुळे त्यावरती इंटरेस्ट जो काय आहे डिस्काउंटिंग केल्यानंतर तो बँक नक्कीच आपल्याकडनं स्वीकारणार आहे. पण बँक बिल ऍक्सेप्ट करणं, आपण बरेच चेक बँकेमध्ये डिपॉझिट करतो तर त्याचा ऍक्सेप्टन्स बँक आपल्या वतीने करत असते. तसंच बँक बिल डिस्काउंट देखील करत असते. नुसतं बिल ऑफ एक्सचेंजच नाही तर याचबरोबरीने प्रॉमिसरी नोट्स आहेत, कुपन्स आहेत, ड्राफ्ट्स आहेत, बिल लेडिंग आहेत किंवा रेल्वेच्या रिसिप्ट ज्या काय आहेत ते देखील बँक जे आहे, मी मागच्या तासाला तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस एखादा माल लोड केला जातो तर तो लोड झाल्याच्या नंतर त्याची एक रिसिप्ट जी जनरेट होते ती देखील काही परिस्थितींमध्ये रेल्वे रिसिप्ट जी आहे ती एक वॉरंट म्हणून किंवा ती सिक्युरिटी म्हणून बँक ऍक्सेप्ट करू शकते. त्याचबरोबरीने डिबेंचर्स आहेत किंवा सर्टिफिकेट्स आहेत किंवा इतर सिक्युरिटीज आहेत, यामध्ये देखील बँक जी आहे ती डील करत असते. तसंच बँक जे काय आहे ते ग्रँटिंग आणि इश्युइंग दोन्ही गोष्टी, म्हणजे बँक लेटर ऑफ क्रेडिट ग्रँट सुद्धा करू शकते आणि इश्यू सुद्धा करू शकते. आता लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे नक्की काय? सपोज असं अज्युम करूयात की तुम्हाला परदेशातून एखादी वस्तू विकत घ्यायची आणि तो जो काय माणूस आहे त्याच्याकडून ती वस्तू खरेदी करत असताना तो माणूस तुम्हाला ओळखत नाहीये आणि तुम्ही ते पैसे द्याल किंवा न द्याल याबद्दल तो व्यक्ती साशंक आहे. अशा वेळेस तुमची जी काय पत आहे, तुमचे आर्थिक व्यवहार आहे किंवा तुमची आर्थिक स्थिती जी आहे ती त्या व्यक्तीला जरी माहित नसली तरी बँकेला मात्र ती निश्चित माहिती आहे आणि बँकेला ती माहित असल्यामुळं बँक तुमच्या वतीने एक गॅरंटी घेऊ शकते किंवा तसं एक सर्टिफिकेट देऊ शकते की या व्यक्तीच्या वतीने आम्ही हमी घेतो किंवा लेटर ऑफ क्रेडिट जे काय आहे ते देतो. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्ही जर हे देऊ शकला नाहीत तर त्या व्यक्तीच्या वतीने बँक त्याची अश्युरिटी घेते. तर यासाठी लेटर ऑफ क्रेडिट जे आहेत त्याचा वापर केला जातो. तसंच ट्रॅव्हलर्स चेक जो आहे, आपण प्रवासामध्ये या चेकचा वापर करून त्याचे पैसे जे आहेत ते विड्रॉ करू शकतो. म्हणजे तुम्हाला कॅश किंवा इतर ज्या गोष्टी आहेत
त्या बाळगायची गरज नाही. त्याचबरोबरीने आपण बघितलं होतं की जो काही फॉरेन एक्सचेंज आहे, मग तुम्हाला समजा युरो डॉलर हवा असेल, जपानचा येन हवा असेल किंवा अमेरिकेचा डॉलर हवा असेल किंवा इतर काही फॉरेन करन्सी जर हव्या असतील, तर त्या फॉरेन करन्सीच्या बाबतीत त्या फॉरेन करन्सी खरेदी करणे आणि त्याचबरोबरीने फॉरेन करन्सीचा सेल करणे, या ज्या गोष्टी आहेत त्या देखील बँक त्याच्या सेकंडरी फंक्शन मध्ये करत असते. अजून काही सेकंडरी फंक्शन्स आहेत बँकेचे. तर सेकंडरी फंक्शन मध्ये जो काही स्टॉक आहे, मग तो शेअर्स असेल किंवा इतर काही गोष्टींचा असेल, तर फंड्स असतील किंवा शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील, या बाबतीमध्ये याची सेफ्टी किंवा हे बँकेमध्ये ठेवण्याची काम जे आहे किंवा ह्याचे व्यवहार करण्याचं काम जे काय आहे किंवा फंक्शन जे काय आहे ते देखील बँक करत असते. त्याचबरोबरीने बँक सेफ डिपॉझिट वॉल्ट किंवा ज्याला आपण लॉकर असं म्हणतो, आपल्याकडे सोनं नाणं असतील, महत्वाची कागदपत्र असतील, काही शेअर सर्टिफिकेट किंवा इतर काही मौल्यवान गोष्टी असतील, तर अशा मौल्यवान गोष्टी ज्या आहेत त्या आपण सेफ डिपॉझिट वॉल्ट मध्ये किंवा आपण ज्याला लॉकर्स असं म्हणतो, सेफ्टी लॉकर्स जे आहेत त्याच्यामध्ये ठेवत असतो. त्याच्यामध्ये महिन्याकाठी एक विशिष्ट रक्कम तुमच्या लॉकरच्या साईज वरती बँक ठरवत असते आणि ती जी रक्कम आहे ती तुम्ही बँकेला अदा करायची असते आणि तुमची जी काय मौल्यवान कागदपत्र किंवा वस्तू असतील तर ती बँकेमध्ये सुरक्षितरित्या ठेवली जातात. की बँक शासनाच्या वतीने किंवा लोकल अथॉरिटी, मग तुमची अगदी नगरपंचायत असेल किंवा काय असेल, तर अशा सर्वांच्या वतीने त्यांचा मध्यस्थ म्हणून किंवा त्यांचा एजंट म्हणून देखील कार्य करत असते. म्हणजे नक्की काय, तुमच्या गावामध्ये जी ग्रामपंचायत किंवा नगर परिषद असेल त्याची घरपट्टी भरायची असेल किंवा इतर काही कर भरायचा असेल, तर तुम्ही तो थेट बँकेमध्ये भरू शकता. तुमचं वीज बिल भरायचं असेल ते देखील तुम्ही बँकेमध्ये भरू शकता. तुमची गॅसची सबसिडी ही जी तुम्हाला मिळणार असते ती थेट तुमच्या बँकेमध्ये जमा होते. तुम्हाला मिळणारी स्कॉलरशिप देखील तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होते. म्हणजे शासनाच्या वतीने तुम्हाला जे काही पैसे किंवा बिल्स अदा करायचे ते अदा करणं आणि शासनाकडनं जे काही लाभ मिळणार आहेत ते तुमच्या वतीने बँकेमध्ये ऍक्सेप्ट करणं, असं एक एजंट म्हणून फंक्शन बँक त्या ठिकाणी करत असते. बँक आता सांगितलं तसं गॅरंटी लेटर जे काय आहे ते देखील तुम्हाला इश्यू करू शकत असते किंवा इश्यू करते. पुढचं जे काय फंक्शन आहे ते आहे मॅनेजिंग, सेलिंग अँड रिअलायझिंग एनी प्रॉपर्टी अक्वायर्ड फॉर क्लेम. आता ज्या ज्या गोष्टी किंवा आपण बघितलं होतं की ज्यावेळेस एखादा कर्जदार त्याचं जे घेतलेलं कर्ज आहे त्याची वेळेवरती परतफेड करत नाही, अशा वेळेस कर्जाची परतफेड न केल्यामुळे ही जी काय प्रॉपर्टी आहे ती बँक ती प्रॉपर्टी सीज करते किंवा बँक ती प्रॉपर्टी ताब्यामध्ये घेते आणि ताब्यामध्ये घेतल्याच्या नंतर ही जी प्रॉपर्टी आहे ती विकून किंवा तिचा लिलाव करून बँक तिचं जे येणं आहे ती वसूल करत असते. म्हणजेच अशी जी काय प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी मॅनेज करणं, ती सेल करणं किंवा ती ती रिअलाइज करणं, त्यापासून पैसे मिळवणं आणि आपले जे काही येणं आहेत ती येणी वसूल करणं, अशा वेगवेगळ्या फंक्शन्स किंवा वेगवेगळ्या ड्युटीज ज्या काय आहेत ते देखील बँक करत असते. आता काही महत्वाचे लीगल प्रोव्हिजन्स बँकेच्या बाबतीत आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता ते लीगल प्रोव्हिजन्स कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. तर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 जो काय आहे त्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये असं सांगितलेलं आहे, बँकेचं काम हे पैशाशी जोडलेलं आहे आणि या बँकेचं काम पैशाशी जोडलेलं असल्यामुळे बँकेला कोणत्याही प्रकारची जी काही खरेदी किंवा विक्री आहे मालाची, तर अशी खरेदी विक्री करण्यासाठी परवानगी जी काय आहे ती बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नुसार मिळालेली नाहीये. म्हणजे बँकेला कोणत्याही प्रकारची वस्तूंची खरेदी आणि विक्री जी काय आहे ती करता येणार नाही. पण यामध्ये अपवाद मात्र एका गोष्टीचा आहे आणि तो अपवाद आहे तो म्हणजे नॉन बँकिंग असेटचा. आता नॉन बँकिंग असेट म्हणजे काय, आपण बघितलं होतं की ज्या वेळेस एखादा कर्जदार त्याच्याकडे असलेली रक्कम त्याची परतफेड करत नाही, अशा वेळेस ती असेट बँक ताब्यात घेते आणि त्याला आपण नॉन बँकिंग असेट जे काय आहे ते म्हटलेलं आहे. म्हणजे बँक कुठल्याही प्रकारे मालाची खरेदी विक्री जी आहे ती करू शकत नाही. दुसरा जो मुद्दा आहे
बँक ट्रेड किंवा बाय आणि सेल देखील करू शकत नाही. काय बाय किंवा सेल करू शकत नाही, तर कुठलाही माल बँक खरेदी किंवा विक्री करू शकत नाही, पण त्याला अपवाद आहे, तो म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज. म्हणजेच बँक त्या ठिकाणी बिल ऑफ एक्सचेंज जो काय आहे, प्रॉमिसरी नोट्स जे काय आहे, या बाबतीमध्ये त्याची खरेदी करू शकते, त्याची विक्री करू शकते. बँक कॅन ऍक्सेप्ट बिल ऑन बिहाफ ऑफ कस्टमर्स. बँक आपला जो काय ग्राहक आहे त्याच्या वतीने या गोष्टींची खरेदी किंवा विक्री जी आहे ती करू शकते. आता पुढचं जे रिस्ट्रिक्शन आहे ते शेअर्सच्या बाबतीत आहे. काय रिस्ट्रिक्शन आहे की बँकेची जी स्वतःची सबसिडियरी आहे, आपल्याला होल्डिंग कंपनी आणि सबसिडियरी कंपनी माहिती आहे, तर या स्वतःच्या सबसिडियरी कंपनीमध्ये किंवा ती स्वतःची सबसिडियरी कंपनी सोडून बँकेला शेअर्स जे आहेत ते होल्ड करता येणार नाही किंवा धारण करता येणार नाही. यामध्ये एक अट सांगितलेली आहे की बँकेचं ज्या कोण कंपनीचे शेअर्स बँक धारण करू इच्छिते सबसिडियरीचे, त्या कंपनीच्या जे काय पेडअप शेअर कॅपिटल असेल, त्या पेडअप शेअर कॅपिटलच्या 30% जास्त रक्कम बँक होल्ड करू शकत नाही. किंवा बँकेचं स्वतःचं जे काय पेडअप शेअर कॅपिटल आहे त्याच्या 30% जास्त रक्कम बँक होल्ड करू शकत नाही. आणि या दोघांमध्ये जी सर्वात कमी रक्कम असेल, म्हणजे एकतर स्वतःच्या पेडअप शेअर कॅपिटलच्या 30% रक्कम किंवा ज्या कंपनीचे शेअर बँक घेऊ इच्छिते अशा कंपनीच्या पेडअप शेअर कॅपिटलच्या 30% रक्कम यापैकी जी कमीची रक्कम असेल, दोन्हीची पण, एकतर ओन सबसिडियरी जी आहे त्या सबसिडियरी कंपनीच्या 30% पेडअप शेअर कॅपिटलच्या किंवा स्वतःच्या पेडअप शेअरच्या 30%, यापैकी जी रक्कम कमी असेल अशीच रक्कम जी आहे किंवा एवढ्यापर्यंत जे काय होल्डिंग जे आहे, एवढ्यापर्यंतचे शेअर जे आहे तेच बँक घेऊ शकते. नॉन बँकिंग असेटकडे आपण जाऊया. आता नॉन बँकिंग असेट आपण दोन गोष्टीवरती प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. एक म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट आणि नॉन बँकिंग असेट. नॉन परफॉर्मिंग असेट आणि नॉन बँकिंग असेट दे आर को रिलेटेड. दोघांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे, पण तरीही दोघं भिन्न आहेत. आता ते काय भिन्न आहेत? दोघांचा संबंध तर आहे, पण तरीही दोन्ही वेगळे आहेत. आता नॉन परफॉर्मिंग असेट हा पुढे जाऊन नॉन बँकिंग असेट होत असतो. आता नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे काय? त्याला NPA असं म्हटलं जातं आणि नॉन बँकिंग असेटला NBA असं म्हटलं जातं. जो काय नॉन परफॉर्मिंग आहे, परफॉर्म याचा अर्थ काम करणं आणि नॉन परफॉर्म याचा अर्थ काम न करणं. नॉन परफॉर्मिंग असेट कशाला म्हणतात? तर त्या बाबतीत व्याख्या देताना असं सांगितलंय, when the asset ceases generating income, ज्या वेळेस एखादा असेट त्याच्यावरती असणारं उत्पन्न येणं त्यापासून बंद होतं, त्यावेळेस त्या असेटला नॉन परफॉर्मिंग असं म्हटलं जातं. आता त्याच्यापासून येणारं उत्पन्न बंद होतं म्हणजे नक्की काय होतं? की जो काय असेट आहे म्हणजे थोडक्यात लोन आहे. ज्यावेळेस बँकेने एखादं कर्ज दिलंय, त्या दिलेल्या कर्जावरती बँकेला व्याज मिळत असतं, म्हणजेच इन्कम जनरेट होत असतं. ज्यावेळेस एखादा कर्जदार असं जे कर्ज आहे ते देणं थांबवतो, म्हणजेच त्यावरती तो हप्ताही देत नाही आणि त्याच्यावरती व्याजही देत नाही, म्हणजेच बँकेचं जे उत्पन्न आहे इंटरेस्ट स्वरूपामध्ये मिळणारं ते बंद होतं. अशा वेळेस तो जो परफॉर्म करत असतो तो नॉन परफॉर्मिंग होतो, म्हणजेच त्यापासून येणारा हप्ता थोडक्यात थांबतो. आणि असा हप्ता थांबल्यावरती एका विशिष्ट कालावधीनंतर बँक तो जो असेट आहे तो ताबा घेते किंवा तो जप्त करते आणि नंतर त्याची विक्री जी आहे ती करते. आता आपण पाहिलं की बँकेला कोणत्याही प्रकारची मालाची खरेदी विक्री करता येणार नाही. मग अशा वेळेस जर असं एखादं घर, अशी एखादी गाडी, अशी एखादी प्रॉपर्टी बँकेने आपली येणी वसूल व्हावी म्हणून ताब्यात घेतलेली असेल, तर असा असेट धारण करण्याची परवानगी बँकेला नाही. पण फक्त आपली येणी वसूल व्हावी म्हणून बँकेने तो असेट आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि म्हणून अशा असेटला नॉन बँकिंग असेट असं म्हटलेलं आहे. आता नॉन बँकिंग असेट म्हणजे काय? ज्या वेळेस बॉरोवर जो आहे, बॉरोवर म्हणजे ज्या व्यक्तीने बँकेकडनं कर्ज घेतलेलं आहे,
इफ अ बॉरोवर फेल्स टू रिपे द लोन, ज्या वेळेस बॉरोवर जो आहे तो त्याने घेतलेलं जे कर्ज आहे त्याची परतफेड करत नाही किंवा करू शकत नाही, अशा वेळेस बँकिंग कंपनी मे टेक द पोझेशन. अशा वेळेस त्याचा जो काही सिक्युरिटी म्हणून किंवा तारण म्हणून दिलेली जी काही वस्तू आहे, तर अशी तारण दिलेली वस्तू बँक आपल्या ताब्यामध्ये घेते किंवा ती सीज करते किंवा जप्त करते. If the borrower fails to repay the loan, the banking company may take possession of such asset offered as security. घरासाठी कर्ज घेताना आपण घर तारण दाखवलेलं असतं. एखादी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर साठी कर्ज घेताना आपण ती तारण म्हणून किंवा सिक्युरिटी म्हणून दाखवलेली असते की ह्या कर्जाची परतफेड नाही केली तर त्या बदल्याचं तारण किंवा अश्युरिटी म्हणून ती सिक्युरिटी असते. तर सच असेट्स आर कॉल्ड ॲज नॉन बँकिंग असेट. हे जे असेट्स आहेत, जे बँकेने येणं वसूल न झाल्यामुळे किंवा कर्जाची परतफेड न केल्यामुळे जे काय ताब्यात घेतलेलं आहे त्याला नॉन बँकिंग असेट म्हटले. आता सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती ह्या डिस्पोजलच्या बाबतीत. बँकेने एखादा असेट जर अक्वायर्ड केलेला असला तर तो डिस्पोज करणं किंवा त्याची विल्हेवाट लावणं, तो रिअलाइज करणं गरजेचं आहे. मग एनबीएच्या बाबतीत किंवा नॉन बँकिंग असेटच्या बाबतीमध्ये काय नियम आहे? तर नॉन बँकिंग असेटच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेने बँकेला असं सूचना सांगितलेली आहे की जी काही इमूव्हेबल प्रॉपर्टी आहे, जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही किंवा मूव्ह होऊ शकत नाही, अशा इमूव्हेबल प्रॉपर्टी जर बँकेने सीज केली असेल किंवा बँकेने जर ती ताब्यात घेतलेली असेल, तर अशा ताब्यात घेतलेली जी काही असेट आहे तर ती अक्वायर केल्यापासून किंवा ती जी असेट्स आहे ती असेट ताब्यात घेतल्यापासून 7 वर्षामध्ये ती असेट डिस्पोज केली पाहिजे किंवा त्याची विल्हेवाट लावली पाहिजे, म्हणजेच ती विकली पाहिजे किंवा ती रिअलाइज केली. पुढे जाऊन असं सांगितलेलं आहे की जरी हा जो कालावधी आहे, हा जो टाइम फ्रेम आहे, हा 7 वर्षाचा असला तरी रिझर्व्ह बँकेकडे तो अधिकार दिलेला आहे की रिझर्व्ह बँक पुढे जाऊन त्याच्यासाठीचा जो डिस्पोजल पिरियड आहे, हा जो डिस्पोजल पिरियड आहे तो पुढे 5 वर्षापर्यंत एक्सटेंड करण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँकेला आहे. म्हणजेच नॉन बँकिंग असेट आपण बघितलं की ज्या वेळेस, मी परत एकदा नॉन परफॉर्मिंग आणि नॉन बँकिंग असेट यातला फरक जो काय आहे तो तुम्हाला व्यवस्थित सांगतोय. एक आहे तो नॉन परफॉर्मिंग असेट आणि दुसरा आहे तो म्हणजे नॉन बँकिंग असेट. एनपीए ज्यावेळेस असेट त्याचं इन्कम जनरेट करणं सीज करतो त्यावेळेस त्याला नॉन परफॉर्मिंग असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेस बँक असा जो काय नॉन परफॉर्मिंग असेट आहे तो ताब्यामध्ये घेते त्यावेळेस त्याला नॉन बँकिंग असेट किंवा एनबीए जे काय आहे ते म्हटलेलं आहे. ज्यावेळेस असेट परफॉर्म करत नाही म्हणजे त्याच्यापासून हप्ता येत नाही त्याला नॉन परफॉर्मिंग असं म्हटलंय, आणि ज्यावेळेस बँक तो असेट ताब्यात घेते त्यावेळेस त्याला एनबीए म्हटलं. त्यामुळे एनपीए आणि एनबीए याच्यामध्ये मूलभूत फरक आहे.